मोठ्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। उत्तर पश्चिम मुंबईमधून शिंदे गटाकडून रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर। शिवसेनेकडून वायकर यांना लोकसभा निवडणुकीचं तिकीट। नरेंद्र मोदींची आज धाराशिवमध्ये जाहीर सभा। महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटलांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन। 25 एकर जागेवर सभेची तयारी। महाविकास आघाडीची आज खडकवासल्यामध्ये जाहीर सभा। उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले सभेला उपस्थित राहणार। सुप्रिया सुळे आणि रवींद्र धंगेकरांच्या प्रचारासाठी सभा। सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी शरद पवारांची आज राजगड तालुक्यामध्ये सभा। दुपारी 2 वाजता मेंगाई देवस्थान ट्रस्टच्या कुस्ती आखाडा मैदानामध्ये होणार सभा। बारामतीनंतर शिरूर लोकसभेतही अपक्ष उमेदवाराला तुतारी चिन्ह। निवडणूक आयोगाकडून ट्रम्पेटचं भाषांतर तुतारी। ठाकरेगडाचे विजय करंजकर नाशिक लोकसभेतून अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता। उद्धव ठाकरेंनी भेटीसाठी बोलावूनही करंजकर न गेल्यानं बंडखोरीच्या चर्चांना उधाण। 3 तारखेपर्यंत शांतिगिरी महाराजांना ईबी फॉर्म सादर करण्याचे निर्देश। शिवसेना पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे हे निर्देश। मोदींसाठी काम केल्यामुळे मला तिकीट मिळणार। नाशिकच्या जागेसाठी शांतिगिरी महाराजांचा विश्वास आणि तिकीट दिलं नाही तरीही लढण्यावर शांतिगिरी महाराज ठाम। 5 वेळा नमाज पठण करा असं खैरे मुस्लिमांना सांगतात। चंद्रकांत खैरेंचं मुस्लिमांबाबतच्या वक्तव्य दाखवत संजय शिरसाडांचा निशाणा।